उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी आता आंतरपीक म्हणून सुरणची लागवड करतात. प्रति एकर 2.5 लाख रुपयापर्यंत अतिरिक्त नफा सुद्धा कमवतात. फेब्रुवारी ते मे दरम्यान लागवड केली जाते. पीक आता केवळ देशातच नाही तर दुबई आणि बहरीन सारख्या देशामध्ये सुद्धा हा शेतकरी पुरवत आहे. निर्यातदार शेतकऱ्यांशी करार करून पीक खरेदी करण्याची ते हमी देतात, ज्यामुळे शेतकरी आता न घाबरता सुरण लागवडीचा अवलंब करताना दिसतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेत हे पीक कसं बदल घडवून आणतं हे सुद्धा आपण पाहतोय. यालाच काळं सोनं असं सुद्धा म्हटलं जातं. या शेतकऱ्याने आंतरपीक म्हणून सुरणची लागवड केली आणि प्रति एकर मागे 2.5 लाख रुपयांचा नफा सुद्धा कमवला आहे. याला काळं सोनं तर म्हणतातच, पण फेब्रुवारी ते मे दरम्यान याची लागवड करत असताना त्यांच्या मनात नेहमी असतं की आपल्याला याच्यातून यश मिळणार आहे. निर्यातकर्ते करार करून शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करण्याची सुद्धा हमी देतात. पिकाच्या विक्रीच्या हमीमुळेच शेतकऱ्यांना सुरण लागवड आवडली आणि आता हे सुरण दुबई, बहरीनला सुद्धा पोहोचलं आहे. तुम्हाला या शेतकऱ्याची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा.